ज्ञानेश कुमार यांची भारताचे प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे। ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत। नव्या कायद्याअंतर्गत नियुक्ती होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत। ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत। पुणे रेल्वे स्थानकावर गर्दीचे 24 तास व्यवस्थापन करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले। प्रयागराजला महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रशासन सज्ज झाले। उमरगा तालुक्यातील माडजपाटी येथे पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय। ब्राझीलमध्ये महिलेच्या जीन्स पॅन्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झालाय। स्फोट होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून ब्राझीलच्या एका शॉपिंग मॉल मधला असल्याचं बोललं जातंय। डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचं क्रॅश लँडिंग टोरंटो विमानतळावर झालं, ज्यात हे विमान अक्षरशः उलटं झालं होतं। या अपघातात 17 जण जखमी झालेत, ज्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे। हे विमान अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातल्या मिनियापोलिसमधून टोरंटोला उतरत होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना म्हणून 18,000 स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। अकोल्यातल्या 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसात ही प्रतिमा साकारली आहे। ही प्रतिमा साकारण्यासाठी 4 क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरी लागली आहे। शिवनेरीवर उद्या शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे। याच निमित्ताने शिवनेरी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे। किल्ल्याच्या महाद्वारावर विद्युत रोषणाई आणि भव्य कमानी उभ्या करण्यात आल्यात। राज्य सरकारच्या वतीने 5 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सोलापुरात 21,000 शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। ही प्रतिमा साकारून शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे। सोलापूरचा प्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर याने 4 दिवसात 4 बाय 5 फुटाची ही प्रतिमा साकारली आहे। जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक स्थापन करण्यात येणार आहे। महिला दिनाच्या दिवशी स्मारक स्थापन होणार आहे। या स्मारकासाठी 8 फुटाचा भव्य दिव्य पुतळा स्पेशल विमानानं जपान येथे पाठवण्यात येणार आहे। राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यात। मुंबईत सोमवारी 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पुढील काही दिवसात मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे। पुण्यात सोमवारी 36 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं, तर कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे।